नवी मुंबई नेटवर्क। ते भाजपचा 2 प्रभावी वॉर्ड आहेत, त्याच्यातला एक वॉर्ड तोडायचा, अशा प्रकारची नाटकबाजी काही घटकांनी केलेली आहे. त्याचं नाव घेणार नाही. योग्य वेळ येताच त्याचा मुखडा बुरखा त्याचा फाडण्याचं काम आम्ही करू. शंकाओं, कुशंकाओं और कयासों के बीच सभी की नजर टिकी है नवी मुंबई महानगर पालिका चुनाव पर। इस बार ये चुनाव प्रतिष्ठा और लोगों की निष्ठा का बन गया है। हाल ही में 3 पैनल में चुनाव करवाने की घोषणा के बाद नवी मुंबई का राजनीतिक पारा अब और गर्मा चुका है। 19 नवंबर को ऐरोली के विधायक गणेश नाइक ने राज्य चुनाव आयुक्त यूपीएस मदान को एक शिकायत दर्ज करवाते हुए जांच की मांग करते हुए ये आरोप लगाया है कि राज्य के सत्ताधारियों के इशारे पर विशेष पुनरीक्षण कार्यक्रम में मतदार सूची में भारी गड़बड़ी की जा रही है। इसी मुद्दे को लेकर गणेश नाइक ने गरजते हुए कहा कि नवी मुंबई महानगर पालिका के कुछ अधिकारियों को हाथों में लेकर सत्ताधारी पार्टी के लोग भारतीय जनता पार्टी के मजबूत वार्ड को पैनल पद्धति में तोड़ने की कोशिश कर रहे हैं। गणेश नाइक ने कहा कि ऐसे लोगों का नाम अभी नहीं लूंगा, मगर सही समय आने पर उनके चेहरे का ये झूठ का मुखौटा जरूर हटाऊंगा। महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून, आता खरं म्हणजे मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, त्या घटकांनी भाजपचे असलेले वॉर्ड 2 करायचे, जिथे भाजपचा 2 प्रभावी वॉर्ड आहेत, त्याच्यातला एक वॉर्ड तोडायचा, अशा प्रकारची नाटकबाजी काही घटकांनी केलेली आहे. त्याचं नाव घेणार नाही. योग्य वेळ येताच त्याचा मुखडा बुरखा त्याचा फाडण्याचं काम आम्ही करू. गणेश नाइक ने सत्ताधारियों पर निशाना साधते हुए मतदार सूची में चल रही गड़बड़ी को एक्सपोज करते हुए आरोप लगाया कि नाम के सामने बोगस फोटो लगाकर बोगस वोटिंग करने का षड्यंत्र रचा जा रहा है। ऐसे में उन्होंने नाम के सामने गलत फोटो न लगे, इसीलिए मनपा आयुक्त, जिलाधिकारी, विभागीय महसूल आयुक्त और चुनाव आयुक्त को पत्र लिखकर शिकायत दर्ज करवाई है। काही ठिकाणी मतदार यादीमध्ये नावं आहेत, फोटो नाहीत. तर काही घटकांचा, काही हुशार लोक, तर हुशार लोक कोण आहेत तुम्हाला मी सांगायची गरज नाही. नवी मुंबईमध्ये हुशार लोकांची माहिती सर्व पत्रकार बंधवांना आहे ना, असं मी समजतो आहे. तर ते लोक त्या नावाच्या ठिकाणी बोगस डॉक्युमेंट करून आपल्या माणसाचा फोटो लावायचा आणि मतदान करून घ्यायचा, अशा प्रकारची काही लोकांची भूमिका चाललेली आहे. ती कुठल्याही प्रकारचा फोटो लावताना चुकीच्या माणसाचा फोटो लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारचं पत्र माननीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय विभागीय महसूल आयुक्त, त्याचबरोबर निवडणूक आयुक्त या सर्वांना मी दिलेली आहे. आणि त्या बाबतीमध्ये ते लोक निश्चितपणे दखल घेतील असा माझा विश्वास है। पूर्व मंत्री गणेश नाइक ने राज्य चुनाव आयुक्त यूपीएस मदान को एक सज्जन और ईमानदार अधिकारी की उपमा देते हुए विश्वास के साथ कहा कि वे स्वार्थी मंसूबों को कभी कामयाब होने नहीं देंगे। यूपीएस मदान जे निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत, ही इज अ व्हेरी थरो जेंटलमन, अतिशय सज्जन माणूस. आता म्हणजे काय, म्हणजे मी गेल्या 8 वर्ष त्यांना कधी भेटल्या, काल पहिल्यांदा फोन केला. अतिशय कल्याणला आयुक्त होते, ठाण्याला आयुक्त होते, अतिशय पॉझिटिव्ह काम करणारे एक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघतो. आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टी कोणाच्या प्रभावाखाली माननीय यूपीएस मदान त्या ठिकाणी करणार नाही, असं माझा ठाम विश्वास आहे. कारण मी त्यावेळेला पालकमंत्री होतो, कल्याणमध्ये ते आयुक्त होते, ठाण्याला जेला ते आयुक्त होते त्यावेळेला. आणि म्हणून त्यांचा स्वभाव लक्षात घेता कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी त्या खपवून घेणार नाही. फक्त पदाधिकाऱ्यांनी जर चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, त्यांच्या निदर्शनास योग्य पद्धतीने त्या ठिकाणी टाकल्या गेल्या तर त्या ठिकाणी न्याय मिळेल. गणेश नाइक ने राज्य चुनाव आयुक्त यूपीएस मदान से मांग की है कि नवी मुंबई महानगर पालिका का चुनाव समय पर हो। निवडणूक आयुक्त यूपीएस मदान साहेबांशी दूरध्वनीवरून बोललो. त्यांना सांगितलं, म्हणजे कधी तुम्ही निवडणुका घेणार आहात? त्यांचं म्हणजे आमची सगळी तयारी झालेली आहे, इन टाईम निवडणुका होतील, त्याकरता आम्ही आग्रह धरू. आता त्या ठिकाणी राज्य शासनाचा रोल नाही, निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे,
याच्यामध्ये राज्य शासनाची ठीक आहे, उदाहरणार्थ समजा कोविडची एखादी त्या ठिकाणी साथ उद्भवली, कुठे दंगलग्रस्त परिस्थिती झाली तर राज्य शासन माननीय निवडणूक आयोगाला ती बाब सांगू शकतो. त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी निवडणुकापुढे जाऊ शकतो. परंतु आता कोविड नाही आणि कुठे दंगली नाहीत आणि दंगली होणार नाही, अशा परिस्थितीमध्ये निवडणुका इन टाईम व्हाव्याकरता आमचा आग्रह राहील आणि त्या निवडणुका होतील असा माझा विश्वास आहे. गणेश नाइक ने इस दौरान जोरदार हुंकार भरते हुए कहा कि भारतीय जनता पार्टी चुनाव के लिए बिल्कुल तैयार है और जनता के विश्वास और आशीर्वाद से भारतीय जनता पार्टी की ही सत्ता आएगी. भारतीय जनता पक्ष कायम आपल्या एका पायावर तयार आहे. निवडणुका उद्या जाहीर झाला तरी आम्ही तयार आहोत. 15 दिवसांनी झाला आणि 1 महिन्याने जरी जाहीर झाला, भारतीय जनता पक्ष मजबूतीनं जनतेच्या विश्वासावर, जनतेच्या आशीर्वादावर या निवडणुका जिंकण्याकरता तत्पर आहे आणि भविष्यकाळात जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आपलं इष्टांक त्या ठिकाणी गाठेल असा माझा विश्वास. बता दें कि ये आरोप लगाया जा रहा है कि नवी मुंबई महानगर पालिका से गणेश नाइक के सत्ता में सेंध लगाने में सत्ताधारी साम दाम दंड भेद का जमकर प्रयोग कर रहे हैं. मतदार सूची में गड़बड़ी की शिकायतें लगातार सुनाई दे रही हैं. राज्य स्तर के BLO के अधिकारी और नवी मुंबई महानगर पालिका के अधिकारियों पर अब शक की सुई उठने लगी है. अब देखना यही होगा कि राज्य चुनाव आयुक्त UPS मदान नवी मुंबई महानगर पालिका के निष्पक्ष चुनाव करवाने में कितने सक्षम होते हैं. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower